श्री गणेशाय नमो. श्री सरस्वती नमो. जागणे जरी जाहले तरी होवावे ते मितले. हे तुले निधातू सम्य संचले असेल सहजे. जागणेही परिमितच असावे. अशा रीतीने शरीर योग्य रीतीने चालण्याकरता शरीरातील धातूंचे जे प्रमाण असायला पाहिजे ते कायम राहील व प्रकृती स्वास्थ्यामुळे सुखही होईल. ऐसे युक्तीचे निहाते जय इंद्रिया ओपिजे माते. तै संतोषाशी वाढते मनची करी. अशा युक्तिरूपी हाताने इंद्रियांना विषयाचा भोग दिला असता मनाचा संतोष वाढत जातो. श्लोक. यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते निस्पृहा सर्वकामेभ्यो युक्तयुक्त्युच्यते तदा. ज्ञानोबा तुकाराम. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे. ते सहजेची योग उघडे नाभ्याशिता. बाहेर मन व इंद्रिये व शरीर यांचा शास्त्र मर्यादेने व्यापार झाला असता अंतःकरणात सुख वाढत जाते. अशा रीतीने अभ्यास न करताच योगी घडत जातो. जैसे भाग्याचिया भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आपेसे घररिगे. ज्याप्रमाणे भाग्याचा उदय होण्याचा काल आला असता भाग्य भरभरून येते व नुसते प्रयत्नाचे निमित्त होऊन आपोआप सर्व संपत्ती घरात शिरते. तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाचिया मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा. त्याप्रमाणे मित आहार विहार आदी युक्तीने वागणारा पुरुषही सहजच अभ्यासाच्या मार्गासच लागला असता त्याच्या अनुभवाला आत्मसिद्धीचे पीक येते. म्हणून युक्ती हे पांडवा गडे जया सदैवा. तो अपवर्गीचे राणीवा अलंकारी जे. म्हणून ज्या भाग्यवानाला मन इंद्रिये स्वाधीन ठेवण्याची ही युक्ती साधली तो मोक्षाच्या राज्यप्राप्तीने शोभिवंत होतो. यथा दीपो निवातस्तो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मना. ज्ञानोबा तुकाराम. युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेत होय बरवे. ते तसे क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस दयाचे. गंगा यमुना यांचा प्रयाग क्षेत्रात जसा संगम झाला तसा परिमितपणा हे योगाचे अंग होऊन झालेल्या उत्तम प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी ज्याचे मन कायमचे स्थिर झाले तया ते योगयुक्त तू म्हण. हेही प्रसंगे जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया. अर्जुना त्यालाच तो योगयुक्त जाण. हेही प्रसंगोपात तू लक्षात ठेव की त्या योग्याच्या चित्ताच्या स्थिरतेला निर्वात ठिकाणच्या दिव्याचीच उपमा देता येईल. आता तुझे मनोगत जाणोनी काही एका मी म्हणोनी ते निके चित्त देऊनी परिसा वेगा. आता तुझ्या अभिप्रायाला धरून शंका काढलीस तो तुझ्या मनातील अभिप्राय जाणून जे काही मी म्हणेन ते लक्ष देऊ नये. तू प्राप्तीची चाड वाहशी परी अभ्याशी दक्षू नवशी. ते सांग पा काय बिहशी दुवाडपणा. तुला ब्रह्मस्थिती प्राप्त व्हावी असे वाटते खरे पण योगाभ्यास करायला कचरतोस. योगमार्गात फार कष्ट आहेत असे समजून भीतोस की काय सांग बरे. तरी पारता हे झणे सायास घेसी हो मने. वाया बागुलये दुर्जने इंद्रिये करीती. कदाचित तू आपल्या मनात हा योगमार्ग फार कष्टदायक आहे असे समजूत करून घेशील पण अर्जुना ही दुर्जय इंद्रिये या योगाभ्यासाचा बागुलबवा निर्माण करतात. पाहे पा आयुष्या ते अढळ करी जे सरते जीवितवारी तया औषधा ते वैरी काय जीवान म्हणे. अर्जुना पहा जे आयुष्याला स्थिर करते व जीवितयात्रेचे संपणे टाळते त्या औषधालाही आपली जीवा वैरी समजत नाही काय. ऐसे हिताशी जे जे निके ते सदाचिया इंद्रिया दुखे. एरवी सोपे योगा सारिके काही आहे. याप्रमाणे जे जे आपल्या कल्याणाचे असते ते या इंद्रियांना दुःखदायक वाटते. वास्तविक योगासारखे सोपे काय आहे का. श्लोक. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं
पश्यन्नात्मनि तुष्यति ज्ञानोबा तुकाराम सुखमात्यंतिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वता ज्ञानोबा तुकाराम म्हणून या आसनाची गाडिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधूया म्हणून सांगितलेल्या दृढ आसनाच्या साह्याने आम्ही जो उत्तम अभ्यास सांगितला त्याच्याने मन इंद्रिय यांचा निरोध झाला तर होईल एरवी तरी येणे योगे जै इंद्रिया विंदान लागे तै चित्त भेटोरी गे आपण पेया एरवी या योगाभ्यासाने जेव्हा इंद्रियांना नियमितपणाचा वेध लागतो तेव्हा चित्त आपल्या मूळ स्वरूपाला आपोआप भेटायला जाते परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेळ ओळखे म्हणे तत्व हे मी परतून पाठमोरे होते तेव्हा आपणच आपल्याला पाहतो पाहिल्याबरोबर हेच तत्व मी आहे म्हणजे हेच माझे स्वरूप आहे असे ते म्हणते तिये ओळखीची सरीसे सुखाची साम्राज्यी बैसे मग आपण पा समरसे विरोनी जाय त्या ओळखीबरोबर सुखाच्या साम्राज्यावर तो आरूढ होतो व मग त्या सुखाशी समरस होऊन विरून जातो जया परते अनिक नाही जया ते इंद्रिये नेनती कही ते आपणची आपल्या ठाई होऊन ठाके ज्या समरस सुखस्थितीपेक्षा दुसरे काही श्रेष्ठ नाही व ज्या स्थितीला इंद्रिये कधीच जाणत नाहीत ती सुखस्थिती आपणच आपल्या ठिकाणी होऊन राहतो श्लोक यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नाधिकं तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते ज्ञानोबा तुकाराम मग मेरूपासुनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पापडी भरे चित्त न दटे मग मेरू पर्वताहून थोर अशा देह दुःखाच्या डोंगराच्या भाराने खाली जरी दडपला गेला तरी त्याचे चित्त दडपले जात नाही म्हणजे तो दुःखी होत नाही का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखी पौडलिया चेऊची नये किंवा शस्त्राने त्याचे शरीर तोडले अथवा त्याचा देह अग्नीत पडला तरी त्याचे चित्त जे महासुखात निजलेले असते ते जागे होत नाही ऐसे आपण पारी गोनी ठाये मग देहाची वासून पाहे आणि कची सुख होऊन जाये म्हणून विसरे याप्रमाणे योगी आपल्यातच मिळून राहतो व त्याला देहाची आठवणच होत नाही कारण तो अनिर्वाच्य सुखस्वरूप होऊन राहतो म्हणून त्याला सर्व विसर पडतो श्लोक तम विद्याद दुःख संयोग वियोगम योग सन्नितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विन्न चेतसा ज्ञानोबा तुकाराम जया सुखाची गोडी मग आरतीची शेची सोडी संसाराची तोंडी गुंतले जे संसारातील विषय सुखाच्या ठिकाणी आसक्त असलेले मन ज्या योग सुखाच्या गोडीने विषय सुखाची आठवण विसरते जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी जे सुख योगाचे सर्वस्व सार होय जे समाधानाचे राज्य होय ज्याच्या करता ज्ञानाची जाणीव प्राप्त करावयाची असते ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे देखिले तरी अंगे होई जेलगा ते योगाचा अभ्यास केल्याने साक्षात अनुभवले जाते व अनुभवले असता आपण स्वतःच तद्रूप होऊन जातो श्लोक संकल्प प्रभवान कामान् त्यक्त्वा सर्वान् शेषता मनसेवेंद्रिय ग्रामं विनियम्य समंतता ज्ञानोबा तुकाराम तरी तोची योग बापा एके पर्याये सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे बा अर्जुना या एका मार्गाने योग सोपा होऊ शकतो म्हणजे सुलभ प्राप्त होऊ शकतो संकल्पाला पुत्रशोक उत्पन्न करून द्यावा हा विषयाते निमालिया ऐके इंद्रिये नेमाची आधारणी देके तरी हे घालुनी मुके जीवित्वाशी हा संकल्प विषय नाहीसे झाले असे ऐकून व इंद्रिये नेमाच्या बंधात सापडले आहेत असे पाहून हाय खाऊन एकदम प्राण सोडतो ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवरी सुखे दुर्तीच्या धावणारी बुद्धी नांदे
वैराग्य हाती आले असता संकल्पाची यात्राच संपते, म्हणजे संकल्पच उठत नाही आणि बुद्धी आनंदाने धैर्याच्या मंदिरात नांदते, म्हणजे ती धैर्य कधी सोडतच नाही व अत्यंत धैर्य संपन्न होते. श्लोक. शने शने रूपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मना कृत्वा न किंचिदपि चिंतयेत यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्येतदात्मन्येव वशं नयेत. ज्ञानोबा तुकाराम. बुद्धी धैर्या होय वसोटा मना ते अनुभवाची वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याप्रमाणे जर बुद्धी धैर्याला आश्रय घेऊन होऊन बसली तर ती अनुभवाच्या मार्गाने हळूहळू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे नटके परी सोपारी आणि कैके. याही एका मार्गाने अर्जुना ब्रह्मप्राप्ती होऊ शकते. पहा, हाही मार्ग साधत नसेल तर आणखी दुसरा मार्ग सांगतो, तोही ऐक. आता नियमुची हा एकला जिवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहेरा नोहे. ज्याप्रमाणे केलेला निश्चय टळू देऊ नये त्याप्रमाणे साधकाने आपण एक नियमरूपच होऊन राहावे. जरी तुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलुनी. जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहज कार्य झाले. जर ते तेवढ्याने स्थिर झाले नाही तर मनाने मोकळे सोडावे. मग मोकलिले जेत जाईल ते तुनी नियमूची घेऊन येईल ऐसे निस्थैर्याची होईल सावियाची. मग ते मोकळे सोडलेले मन जेथे जाईल ते तू नियमित होऊनच येईल. अशा रीतीने निश्चयाने मनाचे स्थैर्य साधेल. श्लोक. प्रशांत मनसंयेनं योगिनं सुखमुत्तमं उपेति शांतरजसं ब्रह्मभूत कल्मषं. ज्ञानोबा तुकाराम. पाठी केतुलिनी एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. नंतर काही काळाने चित्त अत्यंत स्थिर झाल्यामुळे ते सहजच आत्मस्वरूपाजवळ येईल. तया ते देखोन अंगा घडेल तेत अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. नंतर आत्मस्वरूपाला पाहून ते त्याच्या अंगाशी मिळून जाईल, म्हणजे तद्रूप होईल. अशा स्थितीत द्वैत नाहीशे होऊन एक अद्वैतच राहील व हे सर्व त्रैलोक्य ऐक्यरूप ज्ञानप्रकाशाने प्रकाशित होईल. म्हणजे जीव जगत ब्रह्म असा भेद न राहता एक सर्वत्र ब्रह्म चैतन्यच भरले आहे असा अनुभव येईल. आकाशी दिसे दुसरे ते अब्र जैविरे तै गगनचिका भरे विश्व जैसे. आकाशात अब्र आले असता ते अब्र आकाशाहून निराळे दिसते. मग अब्र जेव्हा नाहीशे होते तेव्हा सर्वत्र जिकडे तिकडे जगात आकाशच भरलेले दिसते. तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आगवे होये ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे जेन येणे. त्याप्रमाणे चित्ताचा लय झाला की सर्व दूर चेतनाचाच अनुभव येतो. या योगाने अशा सुलभ रीतीने आत्मप्राप्ती होते. श्लोक. युंजनेवं सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यंतं सुखमश्नुते. ज्ञानोबा तुकाराम. या सोपिया योगस्थिती उकलू देखिला गा बहुती संकल्पाची संपत्ती रुसोनिया. संकल्पानुसार प्राप्त होणाऱ्या संपत्तीचा म्हणजे सर्व प्रकारच्या विषयसुखाच्या कामनेचा कंटाळा उत्पन्न होऊन पुष्कळ लोकांनी या सोप्या योगस्थितीच्या द्वारा आत्मस्वरूपाचा उलगडा किंवा निर्णय करून घेतला, म्हणजे आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला. ते सुखाचे निसांगाते आले परब्रह्मा आतोते तेतलवन जैसे जळाते सांडून येणे. ते आत्मस्वरूपाच्या अत्यंत सुखाचा अनुभव घेऊन परब्रह्मात मिळतात. मग मीठ पाण्यात मिळाल्यावर जसे पाण्याहून अलग होत नाही तैसे होयती मेळी. मग सामरस्याची राऊळी महासुखाची दिवाळी जगेशी दिसे. त्याप्रमाणेच परब्रह्माशी मिळणे होते. त्या समरसतेच्या मंदिरात जगासह ते महासुखाची दिवाळी पाहतात. ऐसे आपुले पायवरी चालिजे आपुले पाठीवरी हे पारता नागवे तरी आन ऐके.
अर्जुना, असा आपल्या पायाने आपल्या पाठीवर चालण्याचा मार्ग आहे. हा मार्ग आटोक्यात येत नसेल तर दुसरा मार्ग ऐक. श्लोक. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. ज्ञानोबा तुकाराम. तरी मी तव सकळ देई असे येत विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. अर्जुना, तरी मी सर्व देहात आहे तसेच सर्व प्राणी मात्र माझ्या ठिकाणी आहेत यात शंकाच नाही. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घे पे तुले होवा वेगा. अशी कायमची स्थिती आहे व ते परस्परात मिसळलेले आहेत असे बुद्धीने ग्रहण केले जाईल एवढे आपण व्हावयास पाहिजे. एरवी तरी अर्जुना, जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. एरवी अर्जुना, जो सर्व भूतांच्या ठिकाणी एक परमात्म वस्तूच भरली आहे अशा एक वस्तू भावनेने किंवा अद्वैत भावनेने सर्व भूतांच्या ठिकाणी असणाऱ्या माझे भजन करतो. भूताचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. भूतांचे अनेकपण दिसत असले तरी अंतकरणाने भूतांचे अनेकपण घेतले जात नाही. उलट सर्वत्र मी केवळ एकच आहे असेच तो जाणतो. मग तो एकहा मिया बोलता दिसत सेवाया एरवी न बोलिये तरी धनंजया तो मीचे आहे. तो मग माझ्याशी एक झाला हे बोलणेच व्यर्थ आहे, कारण हे बोलले नाही तरी अर्जुना तो मीच आहे म्हणजे माझ्याशी ऐक्य पावलेलाच आहे. दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. दिव्या व दिव्याचा प्रकाश या दोन्ही ठिकाणी दोघांचे ऐक्य मानण्याजोगी ज्या तऱ्हेची त्यांची बरोबरी आहे त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आहे व मी त्याच्या ठिकाणी आहे. जैसा उदकाचे आयुष्ये रसू का गगनाचे निमाने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुषू तोगा. ज्याप्रमाणे पाण्याचे आयुष्य म्हणजेच रसाचे आयुष्य होय किंवा आकाशाची व्यापकता म्हणजे अवकाश अथवा पोकळीची व्यापकता असते त्याप्रमाणे माझ्या रूपानेच तो पुरुष असतो. श्लोक. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थिता सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. ज्ञानोबा तुकाराम. इज्जेने ऐक्याची दिटी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एकू. ज्याप्रमाणे सर्व वस्त्रात एक सूतच असते त्याप्रमाणे सर्वत्र एक मीच भरलो आहे अशा या अद्वैत दृष्टीने ज्याने सर्वत्र मला एकालाच पाहिले. का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवेन होती ऐसी ऐक्या तळाची स्थिती केली जेने. किंवा ज्याप्रमाणे सोन्यापासून होणाऱ्या अलंकाराचे आकार पुष्कळ प्रकारचे असले तरी सोने बहु होत नाही ते एकच असते त्याप्रमाणे ज्याने आपल्या बुद्धीत माझ्या ऐक्यरूप पर्वताची स्थिती मांडली. ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवशे पाहली रात्री दया. किंवा ज्याप्रमाणे झाडाची जितकी पाने असतात तितकी काही झाडाची रोपे लावली जात नाहीत त्याप्रमाणे अशा अद्वैत दृष्टीच्या प्रकाशाने ज्याचा जगतरूपी द्वैतांधार नाहीसा झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.